नमस्कार मंडळी. खरं तर स्वागत म्हणण्यापेक्षा आज स्वागत तर या व्हिडिओमध्ये करू शकत नाही. कारण आपण ज्या क्षेत्रावरती काम करतोय ते सगळ्यात जिव्हाळ्याचं, जीवाभावाचं क्षेत्र म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बऱ्याच चालू घडामोडी घडत असतात. काही दिवस आनंदाचे असतात, काही दिवस संघर्षाचे असतात, तर एखादा दिवस काळा दिवस उजाडतो आणि एखाद्या गाडा मालकाच्या, एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःख घेऊन येत असतो. असो, परंतु असं म्हणतात की आभाळ फाटलेलं कुठं घालू मी टाका, धरती दुभंगलेली कुणा मारू मी हाका. ज्या वेळेस बैल मैदानात उतरतो आणि मैदानातून घरी जाईपर्यंत त्या मैदानामध्ये त्या बैलाची निगा करणारी, त्याच्यावरती प्रेम करणारी माणसं त्या बैलासाठी एवढी झटत असतात की जेवढं आपल्या घरच्या लेकराला प्रेम देत नाहीत तेवढं प्रेम त्या बैलावरती करत असतात. कारण ते त्या घरातला एक सदस्य म्हणून त्या बैलाकडे बघत असतात. चायना ग्रुप मानकिवली खरं तर हे ग्रुप नाही, हे फार मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा सदस्य म्हणजे बघेरा. खरं तर आज तालुका मावळ, जिल्हा पुणे, वेहेरगाव आई एकविरा देवीच्या मातीत एक मैदान सुरू झालंय आणि त्या मैदानात आई एकविरा देवी केसरी या मैदानामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने ते मैदान पार पडलं. आणि मैदान पार पडत असताना सेमी क्रमांक 1 मध्ये सुट्टा निकाल घेतलेली गाडी, त्या गाडीतला एक हिरा म्हणजे बगीरा, चायना ग्रुप मानकिवली यांचा तो बगीरा सुट्टा सेमी पास झाला आणि सेमी पास झाल्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर बैलाच्या गळ्याला फास लागला. गळफास लागल्यानंतर तो बैल तिथंच मालकाचा, जगाचा आणि बैलगाडा शर्यतीचा निरोप घेऊन कायमचा आनंदात विलीन झाला. प्रथमतः त्या बगीराच्या आत्म्याला चिरशांती लाभो, कारण तो सुद्धा एक जीव आहे. मालकासाठी जीवाचं रान करून पळणारा, त्याच्या ग्रुपसाठी, त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या शौकीनांसाठी, प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करून पळणारा हा नंदी कायमचा या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या पडद्याआड अनंतात विलीन झालाय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मंडळी, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक मैदानं पार पडत आहेत, दररोज मैदान आहेत. परंतु त्या प्रत्येक मैदानामध्ये आपण आपल्या नंदीची एका वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. खरं तर अनेकांचं असं मत आलं की ते मैदान थांबवायला पाहिजे होतं. परंतु आता ते तिथल्या आयोजन कमिटीच्या प्रत्येकाचा एक वेगळा नियम असतो. त्या नियमावलीच्या माध्यमातून ते मैदान पार पडलं. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना एक बैल शेवटी काय देऊन गेला, तर स्वतःच्या मालकाला शेवटचा गुलाल देऊन गेला. आणि दुसरीकडे एकविरा आई जी प्रत्येकाच्या नवसाला पावत असते, त्या एकविरा आईचा आशीर्वाद तो जात असताना घेऊन गेला. म्हणजे हे घडायला सुद्धा एक भाग्य लागतं. खरं तर प्रत्येक जण जायला आलाय, परंतु जात असताना तो कुठल्या रूपानं किंवा कुठल्या स्थितीमध्ये जातो हे फार महत्वाचं असतं. खरं तर ह्या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्याच्या मालकाला, त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देऊ, एवढीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. कारण जर त्याच्यावरती बोललो नसतो तर तो माझ्या चॅनलवरती फार मोठा अन्याय असेल. शेवटी पुन्हा एकदा बघिराला भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र.